शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, कष्टकऱ्यांचा, बहुजनांचा, शिवसैनिकांचा पांडुरंग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र। हे माझ्या राजाओ, जसं आहे तसं जागेवर खाली बसायचं, तरच मी भाषण करेन, नाहीतर मी खाली बसेन। चला आवाज बंद करा आता। बनकर साहेब किती वेळा पडला? 2 वेळा। आता 70च्या खंदनीत परत कोणी आमदार झाला नाही पाहिजे। बनकर साहेब, लोकसभेला ज्या ज्या ठिकाणी शरद कुळीनं प्रचार केला त्या त्या ठिकाणचे खासदार 50, 70, 80 हजारांना लेखनं निवडून आणले। राव कार्यकर्त्यात लय करंट जोरात आहे। तुमच्या आगीनं 70ची राख रांगोळी होईल का? साहेब चिंता करू नका, काही को टेन्शन नाही रे। जोरात घ्यायचंय, सावकाश घ्यायचंय, नक्की ना? म्हणजे जाळ धूर संकट काढायचा आहे। एक फिकरवाल्या कोणा रे, आवाज नीटनेटका ठेवायचा, नाहीतर माईक फडकायला तुला कितीतरी वेळ लागेल। थोडे स्टेजवरची माणसं मागे सरकारवर थोडे, अरे पक्षाचे पदाधिकारी तुम्हाला शिस्त असली पाहिजे ना। महाविकास आघाडीचे आपल्या सिल्लोड मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मशाल आईच्या गावात, अरे अब्दुल्ला तुझी एवढी तर फाटली का? तू डायरेक्ट आमच्या उमेदवाराच्या नावाचा दुसरा डमी उभा केला। काय लगा तुला लाज आबरू काय आहे का नाही? माजलेले आणि मस्तीखोर अब्दुल सत्तार, ए अब्दुल्ला व्हायचे तवर तुला आग लागली का? आपल्या बनकर साहेबांना आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पक्षातील सामाजिक संघटनेतील स्टेजवर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, आणि मोलाचा नाही 100% तुम्हाला आमदार करण्यासाठी ज्याचा वाटा आहे ते कोळी समाज बांधव आणि धाडस संघटनेच्या कार्यकर्त्यांनो, आपला या सभेला उपस्थित असलेल्या सगळ्या जाती धर्मातल्या 18 वड 12 बंदर बहुजनाच्या सगळ्या कार्यकर्त्याला आणि महिला भगिनींना देखील उद्धव साहेबांच्या वतीनं मानाचा जय महाराष्ट्र। लगा तुम्ही बसल्यामुळे माझा करंट कमी व्हायला लागला, अंधारात काही दिसेल नाही ते किती। हे उभं राहा रे, जेवढी बसली तेवढीच उभं राहा, नाही लगा ते मला मूड येत नाही तसा।
बाय तू कशाला उभारतो रे? तू ह्या रांगेतला कशाला उभारतो? लगेच आणि हाना लागला का अब्दुल सत्तार सारखे? राजा थोडं दिन हे दांडक करून घ्यायला तिकडे वळून त्याला या अब्दुल सत्तार सारखी घाण सवय लागली काय? येऊ नको म्हणल्या पुन्हा डबड्यात बसतोय. ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना मला विचारायचं आहे, तुम्हाला विनंती करायची आहे, अरे काय चुकलं उद्धव साहेबांचं? काय चुकलं उद्धव साहेबांचं? या अब्दुल आणि या सत्ताराने असल्या पिसाळल्या कुत्र्याने अरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. काय चुकलं आमच्या उद्धव साहेबांचं? काय गुन्हा केला उद्धव साहेबांनी? अरे साधारण साली तुला सांभाळा रे अब्दुल सत्तारा. आणि आमचे साहेब आमचे दैवत साहेब बेडवरती झोपून असताना, साहेब हॉस्पिटल मध्ये असताना अरे उद्धव साहेब आमच्या या मरणाचा झुंज देत असताना अरे नालायक कुत्र्या तू 50 खोके घेऊन आमच्या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजर खुपसला. मला तुम्हाला विचारायचं आहे, मला तुम्हाला विचारायचं, लक्षात ठेवा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या जाती धर्माचे तुम्ही लोक आहोत. का रे बाबा उद्धव साहेबांची चूक झाली का? अरे ज्या कोरोनाच्या काळामध्ये अरे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांचा मुलगा उद्धव ठाकरे साहेब या माणसाने अरे भंगार गोळा करणाऱ्या भिकार चोट अब्दुल सत्तारला आमदार मंत्री केलं. आणि ह्याने आमचे साहेब आजारी असताना, उद्धव साहेब आजारी असताना पाठीत खंजर खुपसला. आणि ही गुवाहाटीला जाऊन तमाशातली बाई असल्यासारखा थै थै नाचत होता, नाच्यासारखा. ए अब्दुल्ला, अब्दुल सत्तार, नाच कुणाचा पण करायचा, ठाकरेंचा नाही. ज्या ठाकरेंनी तुला आमदार केलंय तेच ठाकरे तुझी आमदारकी काढून घेणार. तुम्ही ती काळ ऐका, काळ आठवा. कोरोनाची परिस्थिती होती, हे बांडगुळ म्हणतात ना, उद्धव साहेबांनी घरात बसून सरकार चाललं. अरे फुक नालायक कुत्र्यानं, तुम्हाला असं बोलायला लाज वाटायला पाहिजे होते. अरे कोरोनाचा काळ चालला होता, ज्या बापानं आईनं जन्म दिलेल्या त्या पोराला जर कोरोना झाला तर आई आणि बाप त्या मुलाला शिवू शकत नव्हते, जाऊ शकत नव्हते. अरे त्यावेळेस मरणाच्या काळात उद्धव ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्रातल्या जनतेचं 18 पगड 12 बंदर बहुजनाचं रक्षण करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे साहेब मरणाची झुंज देत 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 तुमचं आमचं रक्षण केलंय. साहेब तुम्ही मला काहीतरी म्हणाला, मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. तुम्ही मला म्हणाला, मला माहिती आहे, पण मी काल उद्धव साहेबांना पण हे सांगितलंय, साहेब तुम्ही आज स्टेजवर नसायला पाहिजे तर म्हणलं ह्यांना उचलून आपटला असता. पण तुमचं किती ऐकायचं मला माहिती आहे आणि कुठलं ऐकायचं नाही हे मला माहिती आहे. पण सांगणं खूप गरजेचं आहे राजाओ, कारण माझी नीतिमत्ता अशी आहे, शरद कुळीचा भाऊ जर चुकला तर 100 नाही तर 1000 माणसं त्याच्या कानाखाली द्यायची माझी ताकद आहे. त्याच्यामुळं आयरी गायरी औशी गवशी नवशी या
अद्दारासारखी या अब्दुलासारखी जर चुकली तर ह्यांना पायाखाली घालून तुडवायला माग पुढे बघत नाही. मित्रांनो, आता काय सांगतोय नीट ऐका. या ठिकाणी 99% लोक एकदम गरिबाची लेकरं आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत. शेतकरी आजोबा आजी इथं आले असेल, वयस्कर 70, 55, 60 वर्षाचा, 75 वर्षाचा माणूस इथं असेल. तिकडे आमच्या आया बहिणी बसलेल्या आहेत. तुम्ही थोडं डोकं चालवत आणि पाठीमागा 2-3 वर्षापूर्वी जावा रे बाबा हो जरा. बघा, सगळ्या राज्यामध्ये गाड्याना गाड्या, ट्रकाना ट्रका, हैवा मोठ्या मोठ्या गाड्या बघ भरून प्रेते म्हणजे मडी मडी कोरोना काळात माणसं मिलेली भरून भरून नेऊन वतली नदीने, नाल्याने, डबऱ्याने. पण महाराष्ट्रात उद्धव साहेबांनी कोणत्याही आपल्या माणसाला इजा होऊ दिली नाही. सांगावं लागतं राव. आता तुम्ही बॉडीगार्ड असल्याने माझ्या कडे उभं राहिले, मलाही काय कळेना. पण सांगतो आता, पर्याय नाही. ही जर देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री राहिले असते तर देवेंद्र फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला सांगून आपल्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना कोरोनाच्या नावाखाली हाण कुत्र्यासारखं हाणून त्यानं नाही मेला तर गोळ्या घालून तुम्हाला मारलं असतं. आता कुणाला टोचतोय, कुणाला बरं वाटतंय, कुणाला काय होतंय मला माहित नाही. पण एक मात्र फकड्यानं नक्की आहे बा, बनकर साहेबाला आमदार करण्यासाठी सगळी एकत्र आला. आईला नादच खुळाय तुमचा. पण एक लक्षात ठेवा, याची पोचपावती माझं भाषण झाल्यानंतर, मी गाडीत बसल्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे साहेबांना सांगणार आहे. साहेब, आज तुमची जर 15 तारखेची सभा रेकॉर्ड ब्रेक असेल, पण आजची देखील सभा विजयाची सभा होती. आणि ह्या सभेला या भाजपच्या नसक्या राजकारणाला कंटाळून सगळी भाजपवाले यांच्या सोबत आले. हे पण सांगणार आहे बरं का, हे पण सांगणार आहे. सांगून ठेवा. बनकर साहेब वाटत असेल आईला मोरडान इकडे पण फिरले. काळजी करू नका, उचलतो, खाली पडतो, वर घेतो, ढकल हात तर सगळं करतो. अरे आता ती निवडणूक आयोग आलं तर त्याच्या बापाला थांबत नाही मी. हा सांगतो काय, मी एकतर गरम लवकर होत नाही. बनकर साहेब, दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला निवडून आणण्यामध्ये कोळी समाजाचा एवढा मोठा वाटा, त्याचं कारण सांगतो. एका इशाऱ्यावरती माझ्या कोळ्याच्या पोरांनी आणि धाडस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्ताराच्या ऑफिस मध्ये घुसून आंदोलन केलं. आणि त्या ठिकाणी कुणी औषध केलं, कुणी पिटवून घ्यायचा प्रयत्न केला. मजाक म्हणून नाही. तुम्ही मग काही म्हणाला होता, मला असं हळूहळू गरम करत जावा, मग माझी तूप जोरात पेटते. अब्दुल सत्तार बघा, महाराष्ट्रातील 90 ते 95% मुसलमान समाज बांधवांचे मित्र शरद कोळीचे मित्र आहेत. लक्षात ठेवा, मुसलमान समाज बांधव. अब्दुल सत्तार, तुम्ही ज्या कोळी समाज बांधवांचं वर्षानुवर्ष मतं घेऊन जी फसवणूक केली आहे ती आता विसरून जा. एक कोळ्याच्या पोरानं वाल्मिक ऋषीची औलाद आहे, लक्षात ठेवायचं. जर का तुम्ही अब्दुल सत्तारला जर मतदान कराल, कुणाला करणार? बघा, इथं मशाल आहे, मशाल.
मी काय म्हणलं तिथे येताना 2-4 डिजिटल लावलं होतं आणि आपल्याला पकड्याचा फोटो बघितला पाहिलं म्हणलं बोर्डावर गडी एवढा बारका दिसायला लागलाय. मग माझ्या लक्षात आलं आता अब्दुल सत्तारची गेम पक्की आहे. तुम्ही म्हणताल कसं काय दिसायला गडी बारका आणि कशी काय. आता अब्दुल सत्तार तुमच्या तांगड्यातनं कधी गडी निघून जात ते कळतच नाही. या ठिकाणी माझ्या धाडस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा इथं आंदोलन केले. पोरानं तुम्हालाही सांगतो ऐकून घ्या रे. आणि आमदार साहेब तुम्हालाही सांगतो सिल्लोडचे आमदार सुरेश पांडुरंग बनकर साहेब थोडं तुम्हाला आता दुःख होईल राग होईल. राग येईल मला काही घेणं देणं नाही. कारण मला पहिला माझा समाज महत्वाचा आहे. बनकर साहेब ज्या अब्दुल सत्तारच्या घरावरती कोळी समाज नांगर फिरवायला तयार झालाय फक्त तुम्हाला आमदार करण्यासाठी. पण तुम्हालाही सांगतोय आमदार झाल्या झाल्या गड्या तुम्ही मंत्र मंडळामध्ये आमचा विषय लावून धरायचा. आता सांगतोय बनकर साहेब एखादी खुर्ची उचलून हाणता येत नसेल तर मला विचारा कशी हाणाहाणी करायची असते. आणि अजून एक काम सांगतो ती 70चं गाबड ती प्रांत तिथं बसलाय. काय रे त्या प्रांताचं नाव त्या अब्दुल त्या काय रे त्याचं नाव अरे ते लतीफ पठाण झाला की ते आता माझ्या आमदाराचं नाव काय सभेत थोडं अब्दुल सत्तार काय कलेक्टरच्या अवलाद आहे का मी त्याचं नाव लक्षात ठेवायला. अरे हळूहळू त्याचं नाव सांगत आहे मला. बनकर साहेब ए कोळ्याच्या पोरानो महर्षी वाल्मिक ऋषीची शपथ आहे मंत्रिमंडळात जरा थोड्या वेळा आमचा विषय मांडा पण आमदार झाल्यानंतर पहिले या प्रांताच्या कानाखाली वाजवा. तुम्हाला सांगतोय असला जातीवादी प्रांत परत ह्या सिल्लोडमध्ये दिसता कामा नाही. का रे दुसऱ्या जातीचे अधिकारी तुला दिसले नाहीत का. तुझी वसुली करण्यासाठी त्या प्रांताला इथे आणले का आणि प्रांताला एवढा माज आणि मस्ती कशी आली काय आमच्या कोळी समाज बांधवांना एसटीचे प्रमाणपत्र दिलं. अरे तुझ्या बापाची इष्ट आहे का ते. त्यांना वाटत असेल हे गद्दार आमदार आय अब्दुल सत्तार काय अरे सांगत जावं रे. हा कशी आता आईच्या गावात ट्रॅक्टर निवडणूक प्रमुख अधिकारी पण त्याचाच आणला बघा. त्यालाच केलाय का काय हरकत नाही. आता कुणाला त्याच्या घराबारा लिहून बसू द्या. आता ही काय फकड्या ऐकत नाही. हे सुटलाय आता सुसाट. त्यांची 70 पिढी जर येऊन उभा राहिली तर कसा तुडवत जाते. मी काय मग विचार केला माहितीये का मी आलो तुम्ही एवढ्या जोरात ओरडत होता माझ्या मनात ताबडतोब विचार आला गडबड या बनकरांची सभा कशी आहे बघायला जर अब्दुल सत्तार इथं आला बिला तर ह्या गर्दीत चिंगरून पुढचं काय सांगत नाही ओळखून घ्या. असं झालं असतो काय मी आता विचारच करत होतो. या ठिकाणी अब्दुल सत्तारची कहाणी सांगायचं आहे. या सिल्लोडच्या सर्व मुसलमान समाज बांधवांना माझी विनंती आहे. अरे ज्या वेळेस त्या कोकणातल्या 3 डुकरांनी मुसलमान समाज बांधवावरती हल्ला केला त्या वेळेस फकड्या एकटा शरद कुणी रस्त्यावर उतरला आणि त्या राण्यांना उत्तर द्यायला
म्हणून मुसलमान समाज बांधवांना माझा अधिकार आहे तुमच्यावर. नसल्या नामर्दा अब्दुलाला डोक्यावर घेता, ज्याच्यात मर्दानगी आहे, गडीपणा आहे, अरे त्याला आमदार करा म्हणजे करा. काय रे पिराने 10 वेळा मुसलमान समाज बांधवांना शिव्या घालत होता, मस्जिदीमध्ये त्यांना नमाज पडू देत नाही म्हणत होता. अरे अब्दुल सत्तार, तू काय तुझ्या तोंडात काय शेंगदाणा वाटाणा फुटाणा धरला होता का? काय तुझी दात काही बसली होती? अरे तू मुसलमान समाजाचा नाही रे. आणि आधी सांगतोय, ज्या वेळेस कोणाने अत्याचार करून मुसलमान समाज बांधवाकडे वाकडी नजर कराल तर शिवसेना त्यांच्या सोबत आहे, लक्षात ठेवा. 3 ते 9 अठरा केल्याशिवाय मी राहणार नाही. अरे काड्या डबड घेऊन फिरा, सगळ्या आपल्या मुसलमान बांधवाची डोकी भडकावा. त्यांना सांगा ही नामर्दाची औलाद आहे. अरे आपल्या समाज बांधवांना सांगा, अरे महाराष्ट्रातल्या मुसलमान बांधवावरती त्यांनी घाला घालण्याचं काम केलं. त्यावेळेस शिपूट घालून का बसला होता का असं त्याला विचारा ना. अरे तुम्हाला पण सांगतोय, लक्षात ठेवा. बनकर साहेब तुम्ही काय गरम झाला नाही ना, नाहीतर परत घोळ व्हायला नव्हतं. पण हे सांगतो लक्षात ठेवा, आईच्या गावात बनकरला आमदार केलं तर शरद कुळे, लक्षात ठेवा, नाव बदलून ठेव. एकदा नाही बनकर साहेब, वेळ पडली तर 4 वेळा येऊन जातो. पाणी पितो सगळं मीच करायचं. काल सोलापूरची सभा झाल्यानंतर आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितले की शरद, तुला त्या कोकणातल्या 3 डुकराशींचा समाचार घ्यायला जायचा आहे, ती राण्यांच्या औलादींचा. आईला मला थंड तापूस आली दणक्यात. अरे मी म्हणलं बनकर साहेबाला आमदार करायची जबाबदारी माझी आहे. कोळ्याची पोरांनी सांगितलंय की दादा तुम्ही आलं पाहिजे, या अब्दुल सत्तारची जिरवायची आहे. आणि मला साहेबांनी आदेश दिला. मला काय सूचना, रात्रभर विचार करत बसलो, काय सांगू. तरी आकाशला फोन केला. आकाश म्हणला अरे असं असं झालंय. आकाश म्हणला आता कसं करायचं. नंतर सकाळी 6 वाजता फोन झाला. मी म्हटलं मला आजच्या आज जायला सांगितलंय आणि मला तिन्ही तिथल्या आमदारांचा, उद्धव साहेबांच्या पहिलं मला भाषण सांगितलंय करायला. म्हणलं तेवढ्यात बनकर साहेबांचा फोन आला. दिवस उगवायचा होता. बनकर साहेबांनी सांगितलं शरद दादा तुमच्यासाठी विमान बुक करतो, तुम्ही विमानानं या आणि गोव्याला कोकणामध्ये विमानाने जा, पण सभेला आज तुम्ही या. त्या बिचाऱ्याची धडपड बघितली. हातभट्टीवरच आहे ना ती. हातगाडीवर एवढी दलिंद्री आले, हातगाडीवरती मारते. ऐका रे माणूस बघा, खरंच बिचारा नाक खुळा आयला बघा रे. अन्नवर्ण तोंडा, किती सत्य सरळ, किती गरीब माणूस. अरे एवढी जर माणसं बघितली असती तर त्या अब्दुल सत्ताराची पॅन्ट ढिली झाली असती. बिचारांचे शब्दाचे त्यांचे सूर जेव्हा ऐकले, असा विचार करत होतो की उद्धव साहेबाला काहीतरी सांगावं. तेवढ्यामध्ये महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आदरणीय दानवे साहेबांचा फोन आला.
आणि दानवे साहेबांनी विचारलं काय झालं, अचानक सभा का कॅन्सल केली. त्यांना सांगितलं की साहेबाचा आदेश आहे. त्यांनी म्हणले मी साहेबांशी बोलतो, तुम्हीही बोला. आणि परत मी सकाळी साहेबांकडे गेलो आणि साहेबांना सांगितलं, साहेब बनकर साहेबांच्या सभेला म्हणजे शिल्लोडच्या आमदाराला मातीत गाडायला जायचं आहे. साहेबांनी सांगितलं त्या अब्दुलाची मस्ती उतरवून ये. आणि तसाच्या तसा साहेबाला विमानात बसवलं आणि 600 किलोमीटरची रनिंग फक्त 4 तासात घेऊन आलो इथं. माझा भाऊ तिथं गाडी चालवत होता, माणिक कोळे. नेमकी गाडी अगदर चालते का जमिनीला टिकून चालते नेमकं कळतच नव्हतं. मी जेव्हा काट्याकडे बघितलं गाडीचा स्पीड होता 170चा. माझ्या सोबतच्या गाड्या 1.5 तासांनी पोहोचल्या त्या. मी 1.5 तास लवकर पोहोचलो कारण मला परत त्याला गोव्याला जायचं त्या कोकणात. तुमच्या माहितीसाठी खूप महत्वाचं अजून एक काय, अरे राजकारण राजकारण आणलंय. पण कसं बोलू दे जरा मला. हा मग आता ह्यांचं ऐकायचंय का तुमचं ऐकायचंय? तुम्ही बोर झालाय का? तिथं पत्रकार बंधू कोणत्या कोणत्या चॅनल दादा? सगळ्या चॅनलला आहे ना दणका? म्हणजे उद्या ब्रेकिंग न्यूज आली पाहिजे. अब्दुल सत्तारचं फाडकाम केलंय 100%. नक्की ना? 100%. धुतलंय 100%. नक्की ना? नक्की. अब्दुल सत्तार 90 हाणून हातभट्टी संत्र हाणून हिंडला पाहिजे. पण कसं बोलू दे मला, आता काय करायचं मला भीतीच वाटायला लागली. मागे विचारायला 9 आहे. दादा बोला. तर दुसरं बोलत नाही, तुम्ही सांगितलं त्याच्यावर बोलत नाही. जाता जाता एवढं सांगेन, जाऊ द्या राजकारण. बनकर साहेब, शरद कोळे हे सगळं सोडून द्या. ही लढाई उद्धव ठाकरे साहेबांची नाही, ही लढाई आदित्य ठाकरे साहेबांची नाही, ही लढाई शरदचंद्रजी पवार साहेबांची नाही, ही लढाई राहुल गांधींची नाही, ही लढाई तुमची आमची लढाई मित्रांनो. अरे ज्या लोकशाहीचा घात झालाय, ज्या लोकशाहीचा घात झालाय, हुकुमशाही आले, ती हुकुमशाही तुम्हा आम्हाला थांबवण्यासाठी लढाई. तुमच्या माहितीसाठी सांगतो राजा हो. अरे इथं आता पोलीस अधिकारी होते बिचारे, खूप त्यांनी मला मदत केली येताना. मी प्रत्येक वेळेस येईल त्यावेळेस ती मदत करते. तुमच्यावर काही येत नाही, मी जात नाही. पण एक परिस्थिती आपणालाही सांगतोय, चॅनलवाले हो, तुमची खूप बेकार हालत आहे बरं का. काय झाले सांगतो तुम्हाला. तिथं पोलीस स्टेशनला कोणतरी आमचा गरीब शेतकरी, गरीब माणूस, गरीब महिला जर गेली तर 24 तास त्याचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. अरे अब्दुल सत्तारच्या बापाचं पोलीस स्टेशन आहे का? मग कुणी तर सांगितलं की आपल्या कार्यकर्त्याला व्हॉट्सअपवरती धमकी येते. ए लव्हा लोकांना प्लास्टिक विकणारे अवलादीनो, कुणाला धमकी देताय रे? अरे ही वल्ल्या कोळ्याची पैदाइश आहे. अरे या जमिनीवरती पहिल्यांदा शस्त्र चालवलेली, कुऱ्हाड हाती घेतलेली अवलाद आमची. साल्यावर तुम्हाला दांड तर त्यावेळेस माहित होतं का? अरे 7 रंजन भरलेली माणसं आम्ही.
आम्हाला दादागिरी करायला शिकवू नका. आणि एका जर पोराच्या आणि शिवसैनिकाच्या केसाला निवडणुकीत धक्का लागला तर सगळ्या महाराष्ट्रातली शिवसेना सिल्लोड मध्ये घुसवेल. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना विनंती आहे, सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे, सगळ्या जाती धर्माच्या अध्यक्षांना विनंती आहे. अरे आपण ज्यावेळेस सामाजिक काम करून घेऊन जात असताना तुम्ही आंदोलनात उतरल्यानंतर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. अरे पत्रकार तुमची बातमी लावत असताना त्यांच्यावर दबाव निर्माण केला जातो. आमदार चांगलं काम करत असताना सीबीआयची इन्कम टॅक्सची आणि ती बीडी आणि काडी काय रे ते ईडी आम्हा जरा 8 दिवस नाही 15 दिवस लागेल सरकार थापून व्हायला आपलं. या सगळ्या यंत्रणेला सांगतोय, नाटक करायची नाही ती तमाशेगिरी असल्यासारखा. सत्ता या तिन्ही मकरांची संपलेली आहे. आता सत्ता येणार आहे महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री होणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि सिल्लोड मध्ये लाल दिवा येणार आहे बनकर यांचा. भाद्राव सगळ्या अधिकाऱ्यांच्या हिशोब याचा मधला सगट केला जाय. त्याच्यामुळं आपल्या अवकातीत राहून आणि कायद्याच्या चकोरीत राहून काम करायचं. अरे तुम्ही अन्य अत्याचार करता त्यांच्यावरती, गोरगरिबांवरती. अरे हेच ते 3.5 फुटाचा नित्या पोलीस यंत्रणेच्या आमच्या भावांच्या बायकांना, आमच्या बहिणींना नावं ठेवली. चपट्या तोंडाचा नित्या काय म्हणाला? नित्या म्हणाला की पोलिस करून करून काय करते, जरा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, त्या चपट्या तोंडाला बघू द्या की. लाईव्ह झालं लाईव्ह दादा. ते नित्या राण्या म्हणाला हे पोलिस करून करून काय करतील. अरे हात नित्या राण्या. ती म्हणाला की माझा व्हिडिओ काढतील, बायकांना नेऊन धावतील. अरे हरामखोर पिसाळलेल्या कुत्र्या नितेश राण्या, पोलिसांच्या बायका तुझा व्हिडिओ कशाला बघते त्या रे चपट्या तोंडाच्या. तुझं तोंड चुलीवर भाकरी कशी भाजते ना तसे चुलीला धडाधडा जाळ लावून त्या चुलीवर तोंड तुझं जाळून टाकतेल्या. आणि तुम्हाला सांगतोय शेतकऱ्याच्या लेकरांनो, अरे उद्धव साहेबांनी सत्तेत आल्यानंतर, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं जर कुठलं काम केलं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी. 15 लाख देतो म्हणून सत्तेत आलेल्या माणसाने अरे आमच्या बहिणीशीला 1500 रुपयात विकत घ्यायला चालू केलं. तिकडे आमच्या ताई बसलेत बघा. पण ताई तुम्हाला माहित नाही, तुम्ही 1500 रुपये घेताय पण भाऊजीचा आपल्या किस्सा कापायला चालू केलं तर खाल्लं पण वरण पण. बघा ना, गॅस कुठं होता 450 रुपये, अरे गॅस झाला 1200 रुपये. तेलाचा डबडा किती होता रे 700 रुपये, झालंय 2500 रुपये. तुझं 1500 रुपये कुठं लावायचं? आमच्या बहिणींचा एवढा जर पुळका आला असेल तर तुम्हाला सांगतोय, उद्धव साहेब विचारणार नाही की तुला 150 रुपये मिळालेला. उद्धव साहेबांनी सांगितलं कुठलीही महिलांची कागदपत्र न घेता डायरेक्ट 3000 महिलांना देऊन टाकायचे. ही म्हणताय दाखला आणला का, अजून ती काय ऑनलाईन केलं का? बिचारी आमची ताई हेल्पड घालून घालून पायात पाय अडकाय लागलं.
पण आम्ही तसं करणार नाही. डायरेक्ट खात्यावर जमा, विचारायला पण जाणार नाही, डिजिटल लावणार नाही, सोशल मीडिया करणार नाही. अरे बहिणी दिल्यावर कशाला काय करायचं? जर का लाडक्या बहिणीची एवढी जर तुम्हाला माया दया असेल, अरे त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याचं घर धनाधन जळतंय रे, गळतंय. पाऊस पडल्यावर त्या लाडक्या बहिणीच्या घरात गुडघ्याएवढं पाणी साठतंय. अरे लाडक्या बहिणीला राहायला नीट घर नाही. अरे लाडक्या बहिणीची लेकरं जिल्हा परिषद शाळेत शिकतात रे, शाळेला जाताना त्याला शाक नाही, पायात चप्पल नाही, आणि वही पेन घ्यायची ऐपत नाही. अरे 3 माकडानं पांडगुळानं एवढी माया आली, तिला एखादं घर बांधून द्या. त्या बहिणीच्या लेकराला चांगल्या प्रायव्हेट शाळेत पाठवा. शेतकऱ्यांना खास करून विनंती करतोय, तरुण मित्रांना विनंती करतोय, शिवसैनिकांना करतोय, आणि भाजप मधले आलेल्या सगळ्या माझ्या मित्रांना पण करतोय. अरे महाराष्ट्रातल्या लाखो बेरोजगाराच्या युवकांच्या अनाथ माती कालवण्याचं काम केलं या शिंदेने, या अब्दुल सत्तारांनी. अरे अब्दुल सत्तार, अरे उद्धव ठाकरे साहेबांनी, आदित्य ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्रातले आपले लाखो युवक, सगळ्या जाती धर्माचे युवक, तिथं जातपात बघितली नव्हती. असलं चिठ्ठ्या देत जाणू का आईला? अरे 10 मिनिटं राहिली, 7 मिनिटं राहिली, निवडणूक आयोगानं घोडा लावला रे, पाक वाटूळ केलं महाराष्ट्राचं, आणि त्यांची भीती धावताना. अरे या निवडणूक आयोगानं शिवसेना फोडली, शिवसेना तोडली. ही निवडणूक आयोग त्या भाजपच्या घरी सालगडी म्हणून काम करताय, भांडी घासण्याचं काम करताय. लाच लाच्या सोडलेल्याची भीती मला जाऊ तुला रे. किती देतोय? टाइम संपला. कुठलं मुद्दे कुठं फिरकून दिला असते आईला एवढं दिली. बनकर साहेब गरम झाले तर मी जाता बास करतो, बाजूला वाप यायला लागले. जाता जाता एवढं सांगतो, जाता जाता एवढं सांगतो, अरे महाराष्ट्रातल्या लाखो करोडाच्या, हजारो करोडाच्या कंपन्या ज्या गुजरातला चुरून नेल्या, त्यावेळेस अब्दुल सत्तार कुठल्या बिळात बसला होता रे, शिपूट घालून कुठे गेला होता रे? त्यावेळेस तुला शिल्लरच्या पोरांची आठवण झाली नाही का? त्यावेळेस तुला असं वाटलं नाही का हे माझे मतदार आहेत, हे सगळ्या जाती धर्माचे पोरं 12वी 10वी बीएड झाला असेल, बीएड झाला असेल, अनेक काय झालं असेल, ही पोरं लगा एवढी शाळा शिकवून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. ती ही जर कंपन्या इथं महाराष्ट्रात राहिल्या असत्या, आपल्या पोरांना 50,000ची नोकरी लागली असती. 50,000ची नोकरी. हे तिने माकड घेतो नाव, तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. राहू द्या बनकर साहेब, सण करा, शरद कुणी घेतलं म्हणत कार्यकर्त्यांना. मग काय करायचं, कळायचं कधी? महाराष्ट्रातल्या युवकांच्या अनाथ माती कालवलाय, याची भरपाई तुम्हाला करायची आहे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. उद्धव ठाकरेंना का नकोय? का नकोय उद्धव ठाकरे? फक्त एकच कारण आहे, उद्धव ठाकरे यांच्या बापाला देखील महाराष्ट्र लुटू देत नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांना नको आहे. लक्षात ठेवा. आपणाला काही करून मशालीवर बटन दाबायचं आहे, कचा 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 कचा. अरे ही मला शिकवताना किती तारखेला दाबायचं आहे? काय लय हुशार प्राणी येतात. आणि काय रे, तुझ्या मशिनरीला काय थरथर का पडली काय? अजून एक सांगतो, लक्षात ठेवा गरीबांनो,
अब्दुल सत्तारांनी या अब्दुलानं आपल्या भागातल्या गोरगरीब लोकांना फक्त संत्रा पाजून बॉयलरची 2 पिसं देऊ आणि किटलीभर ताटभर नुसतं ती आमटी वतून नुसतं भुलवलं, तुम्हाला येडं केलं राजावर त्याच्या. म्हणून तुम्हाला न्याय नाही मिळत, म्हणून तुमची कोणी बाजू घेत नाही. पण एक नक्की आहे, ज्या दिवशी या तालुक्याचा आमदार सुरेश भाऊ बनकर होते त्या दिवशी ह्या तालुक्याचा सगळा अन्याय अत्याचार दूर झालेला असेल. आणि मग बनकर साहेब तुम्ही बोलता बोलता काय तर म्हणाला होता बघा. हा इकडे कॅमेरा चालू आहे, इकडे कुठे अब्दुल सत्तार, तुम्हाला थोडं डोक्याचा भाग आहे का? पत्रकार बंधू, नीट लिहायचं, जोरात लिहायचं, नीट लावून लिहायचं. तुमच्यावर पण गदा आणले, तुम्ही काय लिहायला लागलं का? पत्रकार गुन्हा दाखल करा, आत टाका. तेल मीठ लावून लावू आपण सगळं करा. अब्दुल सत्तार, एवढी मस्ती आली का तुम्हाला? कुठल्या त्या कमिटीतल्या? कोणती कमिटी? काय मार्केट कमिटी? मार्केट कमिटीतल्या व्यापारी वर्ग कुणा कुणाचा प्रचार करतोय, यंत्रणा कामाला लावलाय, दम द्यायला सुरुवात करतोय. मी व्यापाऱ्यांना पहिल्यांदा सांगतोय, अरे अब्दुला, चक्रम डोसक्याच्या तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय? अरे बनकर साहेब आमच्या तुझ्या पोस्टमार्टम करायला सगळं हत्यार संधी घेऊनच आले तर, आणि तू काय यापर्यंत पोस्टमार्टम करतोय? थांब जरा, तुला दावतो आता. थांब थांब. पण हे पारी वर्गानो, अब्दुलच काय, त्याच्या बापाला देखील घेऊ नका. आम्ही हाय, अजिबात द्यायचं नाही. बनकर साहेब, ज्या वेळेस आमने सामने रस्त्यावरची लढाई होईल, तुम्ही जरा मागे थांबा. कोळ्याच्या पोरानं बनकर साहेबांसाठी दगड आणि काट्या हातात घेणार का नाही? लक्षात ठेवा, आपणाला सुरेश भाऊचं रक्षण करायचं आहे. ह्या माजलेल्या मस्तीमनाचा माज उतरवण्यासाठी तुम्हाला परत काट्या घेऊन उतरावं लागेल, त्याची दादागिरी मोडून काढावं लागेल. आपण कुणावर अन्याय अत्याचार करायचा नाही, पण आपल्यावर जर कुणी अत्याचार केला आणि शिवसैनिकावरती कुणी बोट जर केलं तर त्याचा हात खुब्यात उपसून टाका. या ठिकाणी वेळ झालाय. निवडणूक आयोगानं तिकडे शेण खाऊन त्या दिल्लीवाल्यांची चाकरी केली, त्यांनी कायदा पायदळी तुडवला. म्हणून आपण तसलं करणार नाही. टायमिंग झालाय, तुम्ही गरम झालाय, अब्दुलाची मस्ती उतरवली आहे, त्याची झोप उडाली आहे. उद्यापासून डबल टिपल हाणतं बिनी बिगर पाणी टाकतात. त्याच्यामुळे मी उरक्त घेतो. आपणा सर्वांना 15 तारखेची विनंती करतो. 15 तारखेला जसं बनकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक आपलं घरदार बंद करून तिथं यावं. सुरेश बनकर साहेब तुम आगे बढो. व्यासपीठावरची कृपया खाली बसा. अरे घरी काय लगेच गरम भाकऱ्या केल्या नाही त्यांनाही माहिती आपण लय काम करून आलोय. हा, ते आपल्या तोंडाकडे बघतील पहिलं काय दिवा लावून आला. बसा खाली बसा. अरे बसके, अरे नाव घ्यायचंय तुझं. या ठिकाणी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करते. माझे 2 शब्द